माननीय अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर नगरविकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, गृहनिर्माण विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विषयांवर बोलण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, विकसित महाराष्ट्राच्या ध्येयाला ठोस आकार देणारा, राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशा अपेक्षांना बळ देणारा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीच्या नव्या युगाची नांदी ठरणारा सन 2026-27चा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेबांनी मांडला। अध्यक्ष महोदय, 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा सक्षम आराखडा आहे। अध्यक्ष महोदय, सफर आसान नहीं होता, बदलाव की राहों में, मगर जो ठान ले मंजिल वही इतिहास बनाते। या जिद्दीने आणि परिवर्तनाच्या ध्यासाने राज्य सरकारचा वाटचाल करत आहे। हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक तरतुदीचा कागद नसून तर सर्वसामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा आराखडा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासासाठी 10 पेक्षा अधिक प्रादेशिक विकास प्राधिकरणे, 50हून अधिक नियोजित शहरी समूह, वाहतूक केंद्रित विकास आणि शहरी सेवांचे 100% डिजिटायझेशन करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। मुंबई, पुणे, नागपूर येथे एकूण 490 किलोमीटर मेट्रोचे जाळे उभारले जात असून त्यापैकी 173 किलोमीटर का मार्मिका सुरू झाल्या आहेत। आगामी वर्षात 50 किलोमीटर तर 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर मार्गिका सुरू होणार आहे। अध्यक्ष महोदय, पुणे शहर आणि मुंबई महानगर प्रदेशात 20 लाख झोपडपट्टी धारकांना घराचा पुनर्विकास व 10 लाख भाडेकरूंना घरांचा विकास हा गृहनिर्माण क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय सुद्धा होणार आहे। अध्यक्ष महोदय, पुणे शहर हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक वैभव असलेले शहर असले तरी शहरातील जुन्या वसाहतींची दुरावस्था ही गंभीर बाब आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र व विशेष धोरण राबवणे अत्यंत आवश्यक आहे। तसेच पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाढती वाहतूक कोंडी व नागरिकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रस्तावित भुयारी मार्गांच्या प्रकल्पाला गती मिळणे आज काळाची गरज आहे। जहाँ रास्ते तंग हो वहाँ सफर मुश्किल हो जाता है, नए रास्ते बनाओ तो शहर भी मुस्कुराता है। माननीय अध्यक्ष महोदय, आज अध्यक्ष महोदय, या माझा मतदारसंघ हा पुण्यातील गावठण भागातील वाड्यांचा मतदारसंघ आहे। माननीय अध्यक्ष महोदय, आज या माझ्या मतदारसंघातील अण्णा क्रॉस केलं, अण्णा क्रॉस केलं क्रॉस केलं अण्णा। माननीय अध्यक्ष महोदय, कसबा मतदारसंघ हा माझा पुणे शहरातील अतिशय जुना भाग असलेला भाग आहे। त्याच्यात जवळजवळ 200-300 वर्षापूर्वीच्या प्रॉपर्टी आहेत। आता UDCPRच्या नियमावलीमध्ये ज्या काही अटी आल्या त्यामुळे त्या भागातला पुनर्विकास हा पूर्णपणे थांबलेला आहे। त्या भागातील विकासाला न्याय देण्याकरता आपल्याला UDCPRच्या नियमावलीमध्ये बदल करणं हे खूप आवश्यक आहे। आज या पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा जर आपण विचार केला तर पुणेवडी मेट्रो सिटी पासून पुणे होण्याचा प्रवास कसब्याच्या भूमीतून झालाय, पण आज या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे। दररोज हजारो नागरिकांचे तासनतास रस्त्यावर जात आहेत, व्यवसायावर परिणाम होतोय। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मी आमदार झाल्यानंतर शनिवारवाडा ते स्वारगेट
आणि सारसबाग ते शनिवारवाडा सुमारे 2.25 किलोमीटरचा समांतर भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनात बैठक सुद्धा झाली. प्रकल्प अहवाल तयार करून सूचना देखील देण्यात आल्या. मात्र अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग की महापालिका अहवाल कोण तयार करणार याच संभ्रमात DPR रखडला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुणे शहर हे आंतरराष्ट्रीय शहर होऊ पाहत आहे, त्याकरता पुण्याच्या वाहतुकीचा पुढील 100 वर्षाचा विचार करून 54 किलोमीटरचा पातळ मार्गाचा संकल्प केला आहे. हा प्रश्न ह्या 54 किलोमीटर करता जवळजवळ 32,000 कोटीचा निधी त्याकरता उपलब्ध केला आहे. मग शहराला दिशा देऊ शकणारा कसब्यातील भुयारी मार्गाचा हा पायलट प्रकल्प का थांबावा हा प्रश्न मला आहे. माझी स्पष्ट मागणी आहे, शनिवारवाडा स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा ह्या भुयारी मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने तयार करून पुणे शहरातील पहिला भुयारी मार्ग प्रत्यक्षात आणावा ही माझी मागणी आहे. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर जमिनीखालील मार्ग बनवणे ही शहराची गरज बनली आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आज कसबा मतदारसंघ ही पुण्याची सांस्कृतिक पुण्यनगरी, ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. आज ही पुण्या राज्याचीच नाही तर आपण म्हणलं तर देशाची सुद्धा सांस्कृतिक राजधानी म्हणलं तर त्याला आपण वावगं ठरणार नाही. कला संस्कृती या ठिकाणी आज आपण बघितलं तर विद्या उद्यम कला संस्कृती जिथे ना काही उणे उभ्या भारतात भूषण व्हावे असे आमचे पुणे, असं गदिमांनी म्हणलेलं आहे. आणि ह्या ज्यावेळेस गदिमांनी हे काव्य रचना केली त्यावेळेस हा कसबा मतदारसंघ हाच पुणे म्हणून ओळखला जायचा. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊने सोन्याचा नांगर फिरवून ही वसाहत निर्माण केलेली आहे. बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा मराठा साम्राज्य हे आटकेपार ज्या शनिवारवाड्यातनं नेलं हा कसबा मतदारसंघ त्यातील आहे. राजे उमाजी नाईक हे जे आपल्या आद्य क्रांतिकारकांचे गुरु म्हणून ज्यांना बघितलं जायचं, त्या ज्यांनी हिंदुस्थान हा शब्द चरित्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा लिहिला, हे उमाजी नाईकांना फाशी ज्या मामलेदार कचेरीमध्ये दिली तो कसबा मतदारसंघामध्ये आहे. बोलू द्या ना. काय अडचण आहे का तुम्हाला? या देशाला दिशा देण्याचं काम ज्या महाविभूतींनी केलं ते सगळे कसब्या मतदारसंघातले होते. बाबाजी आज काळे सांस्कृतिक विषय चाललाय त्याकरता मी पुण्याचा बोलतो. इतिहास सांगताय, तुम्हाला अभिमान असला पाहिजे. त्याची नोंद घ्या. बोला. लवजी वस्ताद साळवे यांनी जे क्रांतिकारक घडवले त्यांचा गंजपेठेतला वाडा हा सुद्धा माझ्या कसबा मतदारसंघामधीलच आहे. ह्या उमाजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, लवजी वस्तादांचा वाडा हा राष्ट्रीय स्मारक व्हावा ही माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे. ज्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश दिला व सार्वजनिक गणेशोत्सवाची निर्मिती केली त्या लोकमान्यांचा केसरीवाडा हा सुद्धा माझ्या कसबा मतदारसंघातील. अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारा हा माझा कसबा मतदारसंघ. ह्याच ठिकाणी जो शनिवारवाडा हा पहिल्यांदा 7 मजली होता, तो आगीमध्ये 1828 साली आगीमध्ये तो भग्न झाला. काँग्रेसच्या राजवटीमध्ये पोर्तुगाजांनी उभारलेले चर्च याचं पुनर्वसन केलं गेलं. माझी आज मागणी आहे की मराठ्यांचं साम्राज्य आटकेपार नेणारा शनिवारवाडा हा 7 मजली व्हायलाच पाहिजे. आणि ह्या करता मी आज या ठिकाणी सांस्कृतिक मंत्री आता इथे होते, परंतु या करता मी 2012-13 सालापासून त्याची मागणी सांस्कृतिक मंत्री करतो. गणेशोत्सव ज्यांनी स्वातंत्र्याकरता एक व्यासपीठ निर्माण केलं. मंत्री महोदय, शनिवारवाड्याची नोंद घ्या. बोला. जो सार्वजनिक गणेशोत्सव या पुण्यनगरीत कसबा मतदारसंघातून चालू झाला, मी गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून एक मागणी केली होती की ह्या उत्सवाला राज्य उत्सव केला पाहिजे. मागच्या त्याच्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार असेल
त्यांनी त्याला मान्यता दिली. आज या गणेशोत्सव येऊ पाहतोय. या गणेशोत्सवाकरता सुद्धा पुणे शहर यांनी हा जो गणेशोत्सव चालू केला, त्या ठिकाणी या वर्षीपासून त्याला भरीव तरतूद करून एक चांगल्या पद्धतीचा संदेश आपण दिला पाहिजे. कारण हा गणेशोत्सव आता देशात जगातील 140 देशामध्ये आपला उत्सव साजरा केला जातो, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमानाचं आहे. आज त्या सार्वजनिक गणेशोत्सवातील शनिवारवाडा असेल, जो इतिहास मी आता साहेब आपल्याला सांगतोय, तो शिवाजी रस्ता, ज्या शिवाजी महाराजांचं स्वतःचं अस्तित्व होतं. आज महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी पहिली मुलींची शिक्षणाची शाळा चालू केली, तो भिडेवाडा सुद्धा हा माझ्या कसबा मतदारसंघातील आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, आता राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून त्या वाड्याचं आता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते सांस्कृतिक एक नगरी उभी राहिली. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा वाडा असेल, महात्मा फुलेकांचं स्मारक असेल, त्या कॉरिडॉर करता सुद्धा राज्य सरकारने चांगल्या पद्धतीची मदत दिलेली आहे. आज अशा पद्धतीने जो सांस्कृतिक वारसा या माझ्या मतदारसंघाला लाभलेला आहे, नगर विकासच्या माध्यमातून आज भुयारी मार्ग होणं आवश्यक आहे. गृहनिर्माणच्या माध्यमातून याच ठिकाणी पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे आत्ता खूप मोठ्या वसाहती माझ्या इथे त्या सुद्धा वाईट अवस्थेमध्ये आहेत. त्याचं सुद्धा पुनर्वसन लवकरात लवकर होणं ही गरज आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आत्ता आपण जर बघितलं तर बरेच विरोधक हे आता मी थोडक्यात खूप जण त्यांच्या इथल्या मागण्या करत असतात. माझ्या इथला SRA चा प्रश्न आहे, तो सुद्धा मार्गी लागावा. त्याला लागणारा विलंब जो आहे, तो विलंब कसा कमी करता येईल, प्रशासकीय आणि लाल फितीचा कारभार कमी केल्यानंतर त्याच्याकरता आपल्याला तो व्यवस्था केली पाहिजे. SRA ला शिफ्टिंग करता प्रॉब्लेम येतो. नवीन नियम कायद्यात केलेला आहे की रिकाम्या जागेमध्ये त्याच्याकरता ट्रान्झिट काम उभे केले जावेत, परंतु त्या योजनांना अजून गती येत नाही. त्याला सुद्धा गती येणं हे खूप आवश्यक आहे. आज माझ्या मतदारसंघातील हे सगळे विषय मांडत असताना आपल्या राज्याचं नेतृत्व हे अतिशय सक्षम आहे. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प या पुढील 2047च्या विकसित महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प या वर्षी मांडला, त्याचं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्याचा रिप्लाय सुद्धा ऐकला. आज हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना डोळ्यासमोर ठेवून विकसित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ करत आहेत. जाता जाता मी फक्त 2च मिनिटं आपली घेतो की आज या तुम्हाला खूपच त्रास होतोय. आता तुम्ही मध्ये तुम्ही कुणी बोलत असताना मी बोललो नाही. माझ्याकडे बघून बोला. आज हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ 2047चा विकसित महाराष्ट्र घडवू पाहत आहे. आज या सभागृहात अनेक विरोधी पक्षाच्या सदस्यांनी, सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ह्याच्यावर भाष्य केले. आज विरोधक विरोध करत असताना कर्जाचा बोजा असेल, बाकीचा विषय असेल, 2च मिनिटं बोलतो त्या विषयात सातत्याने चर्चा करतात. एका बाजूला कर्जाचा बोजा आहे सांगतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या शहरामध्ये विकासाकरता निधी हवा आहे असा विरोधाभास बोलतात. प्रत्येक या सभागृहात आलेल्या प्रत्येक आमदाराला त्याच्या भागातील जो मतदारसंघ आहे त्याचा विकास करायला निधी आवश्यक आहे. ही गोष्ट मी समजू शकतो, परंतु जे राज्याचे मुख्यमंत्री आज 2047 सालचा विकसित महाराष्ट्र आपल्यापुढे उभा करू पाहत आहेत, त्यांचं नेतृत्व कसं आहे हे मी थोडक्यात सांगतो. आज मी आपल्याला त्रिशूल हा पिक्चर आहे, प्रत्येकजण आपण हा चित्रपट बघत असतो. मला चित्रपटाची आणि खेळाची आवड आहे. त्या ह्याच्यातले 2 प्रेरणास्थान माझे आहेत, ते मी आपल्याला सांगतो. त्रिशूल पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन हा माझा आवडता हिरो आहे. त्या महानायकाने त्या पिक्चरमध्ये ज्यावेळेस तो काम करत होता त्यावेळेस त्याला खूप गतिमान पद्धतीने विकास करायचा होता. त्यावेळेस त्याच्या इथं असणारे कर्मचारी आणि त्याचा एक संवाद आहे.
त्या कर्मचारी त्यांना म्हणत असतील की साहेब आपण आता खूप मोठी प्रगती केलेली आहे, आता आपण थोडंसं स्लो गेलो तरी चालेल, एक टेंडर भरायचं असतं त्याला 8 दिवसाची वेळ असती, ते म्हणतात नाही आज रात्रीच्या रात्री काम झालं पाहिजे कारण हे उद्या सकाळी गेलं पाहिजे. तर नंतर 8 दिवस एवढी घाई का? तर त्यावेळेस अमिताभ बच्चन त्या ठिकाणी सांगतो, नहीं गीता मेरे पास वक्त नहीं है, मैं बहुत जल्दी में हूँ, इसलिए कि जो काम दूसरों ने 25 बरस में किया है वो मुझे 1 साल में करना है. त्याचबरोबर दुसरे माझे खेळाडू अतिशय आवडता खेळाडू आहे कपिल देव, ज्यांनी 1983 साली आपल्याला 1983 साली ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, ते कपिल देव हे माझं आवडतं खेळाडू आहेत. त्यांना ज्यावेळेस कपिल देवला ज्यावेळेस ते वर्ल्ड कप खेळायला लंडनला गेले तेव्हा पत्रकार वगैरे त्यांची थट्टा करत होते. त्यावेळेस कपिल देवला प्रश्न विचारला, आपण इथं कशा करता आला आहात? तर मी वर्ल्ड कप जिंकायला आलो आहे. त्यावेळेस सगळेजण त्यांच्याकडे बघून हसत होते. त्यानंतर त्यांची पत्नी दाखवली आहे पिक्चरमध्ये आणि ती त्यांना म्हणते आता 2 मॅच जिंकल्या बाद झालं. तो इतक्या रिॲक्ट होतो की कुणीही माननीय अध्यक्ष महोदय, त्यावेळेस कपिल देव म्हणला की जर कोणी मला बाद झालं म्हणलं की मला राग येतो, माझी किती टिंगल गेली तरी मला काय वाटत नाही. त्या कपिल देवने झिम्बाब्वेची मॅच 5 आऊट 17 नंतर त्यावेळेची विश्वविक्रमी खेळी गेली आणि 175 धावा केल्या आणि विवेन रिचर्डचा फायनलचा कॅच उलटा जाऊन पकडला. ह्या 2 त्याच्या अप्रतिम खेळीने आपण विजयी झालो. आज ते दोन महानायक आहेत, अमिताभ बच्चन असेल आणि कपिल देव असेल, यांची प्रेरणा घेऊन मी काम करत असताना आज देवाभाऊंना मी आज त्यांच्या जागी बघतो की आज या महाराष्ट्राची स्थिती कशी असली, किती प्रतिकूल देव बोलले तरी विकसित 2047चा महाराष्ट्र हा देशातील अग्रेसर असेल. आणि 2 वर्षात देवाभाऊंनी सांगितलंय की महाराष्ट्र हा 2 वर्षात सिंगापूर पुढे जाईल, हे नक्की होईल. आणि आज या सभागृहातील सगळ्या आमदारांना मी विनंती करतो की जसं आपण आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरता निधीची मागणी करतो, मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो, मी त्यावेळेस महसूल वाढीकरता सुद्धा प्रयत्न केला होता. आपल्या या सभागृहाची फक्त मतदारसंघात खर्च करण्याची जबाबदारी नाही, तर या मतदारसंघामध्ये या राज्याच्या अध्यक्ष महोदय 2026-27 के